हॅलो नमस्कार. हिवाळा स्पेशल आज मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटार मिळतात. ताजे फ्रेश मटार आहे आणि त्याची आज मी तुम्हाला करंजी करून दाखवणार आहे. तुम्ही कोणत्याही पार्टीला करू शकता किंवा ब्रेकफास्टला सुद्धा ही करंजी करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला मटार घ्यायचे आहे. मटार आपले ताजेच मटार घ्यायचे आणि इथे मी 2 वाटी मटारचा वापर केलेला आहे. नंतर काय करायचं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. मग कुकरमध्ये पाणी ठेवायचं, त्यामध्ये एक प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला मटार ठेवायचे आहे. चांगली वाफ येऊ द्यायची आपल्याला. आता एका साईडला काय करायचं आपल्याला पारीचं पीठ कसं मळायचं. तर इथे मैदा घेतलेला आहे. 1 वाटी मैदा घ्यायचा. 1 वाटी मैद्याला अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. त्यामध्ये तिखट टाकायचं, हळद टाकायची आपल्याला आणि ओवा क्रश करून टाकायचा 1 चमचा. आता 1 वाटीला 3 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. सगळे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये आणि धुवा निघेपर्यंत आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आणि ते तेल आपल्याला टाकायचं आहे. सुरुवातीला आपल्याला चमच्याने एकत्र करायचं. नंतर आपल्याला हाताने 2 मिनटं पूर्ण आपल्याला चोळून घ्यायचं आहे. सगळं पिठाला आपल्याला तेल लागायला हवं आणि जोपर्यंत त्याची मुठ्ठी वळत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपली मुठ्ठी वळत आहे म्हणजे आपलं तेल प्रमाण योग्य प्रमाणात झालेलं आहे. आता एका साईडला काय झालं आपलं मटारसुद्धा चांगले शिजलेले आहे. तर मी मटार एका साईडला बघून घेत आहे. तर मटार आपले झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायचं आणि नंतर काय करायचं जे पीठ होतं ना ते पीठ बाजूला ठेवलं होतं मी आणि नंतर आपल्याला पीठ चांगलं पाण्याने मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, खूप सैलसर किंवा खूप घट्टसुद्धा आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे आणि नंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. आता मटार आपले थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये तुम्ही असं जाडसरच कूट करून घ्यायचं, नाहीतर मग मिक्सरमध्ये काय करायचं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पण पल्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायचं. थोडेसे दाणे असले तरी चालेल. आता मसाल्यासाठी इथे लसूण, हिरव्या मिरच्या 2 आणि जिरं हे तिन्ही साहित्य आपल्याला एकत्र घेऊन आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. जाडसर वाटण करून घ्यायचं आणि आपल्याला मटारच्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. नंतर बाकीचे जिन्नस टाकायचे. त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला. 1 चम्मच साखर टाकायची आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. आता सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. जर थोडंसं ओलसर वाटत असेल तर मग काय करायचं भांड्यामध्ये आपल्याला गॅसवर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं पाणी सोकू द्यायचं आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला परत थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं ते सारण. आता इकडे उंडा करायचं आपल्याला. जशी आपण पुरी लाटतो ना त्याचप्रमाणे पुरी लाटून घ्यायची. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही आणि त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच सारण भरून घ्यायचं आहे आणि दुमडून घ्यायचं. पूर्ण बाजूने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होईल त्यामधलं सारण बाहेर निघेल आणि काट्याच्या चमच्याने आपल्याला परत प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारची डिझाईनसुद्धा उमटते आणि आपली करंजीसुद्धा दिसायला छान दिसते बरं का. अशा पद्धतीने आपल्याला करंजी भरून घ्यायची आहे. परत मी तुम्हाला दुसरी करंजी लाटून दाखवत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सारण भरून घ्यायचं आणि पूर्ण प्रेस करून घ्यायचं आहे. टोकं मात्र आपल्याला चांगले प्रेस करून घ्यायचे आणि काट्याच्या चमच्याने आपल्याला परत प्रेस करायचं. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करंज्या भरून घ्यायच्या. 5-6 करंज्या भरून झाल्या की लगेच आपल्याला तळून घ्यायच्या. आता एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम होऊ द्यायचं आणि मध्यम आचेवरच आपल्याला ही करंजी गुलाबी अशी तळून घ्यायची आहे. कमी आचेवर तळून घेतल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे टिश्यू पेपरवर. अशा पद्धतीने सर्व करंज्या आता आपण काढून घेणार आहे.
बघा ह्या करंज्या किती सुंदर आणि छान लागतात. गोड करंज्या आपण नेहमीच खातो, परंतु ह्या मटारच्या तिखट करंज्या आहे आणि तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकता किंवा पार्टीला करू शकता, ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि आवडला असेल तर मित्रमैत्रिणीला शेअर करा.